तर मित्रांनो, शेतीवरती सातबाऱ्यावरती तुम्ही कर्ज काढताय. कर्जाचा व्याजदर कसा कमी तुम्हाला शक्य होईल, कर्ज कसं उपलब्ध होईल आणि तुम्हाला या कर्जातून कसा लाभ होईल याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. मी हरिप्रसाद, तुम्ही पाहतात महापुरुष एक्सप्रेस आणि कायदा.com. खरं तर मित्रांनो, शेतकऱ्यांना अनेक कामांसाठी शेतीवरती किंवा सातबाऱ्यावरती कर्ज काढावं लागतं. त्या कर्ज काढण्यासाठी त्यांना काही त्या ठिकाणी अटी असतात, शर्ती असतात आणि त्याचा व्याजदरही निश्चितपणानं डिफाईन केलेला असतो. याच संबंधानं आपण शेतकऱ्यांसाठी कशा पद्धतीनं सरकार आणि योजनांच्या माध्यमातून त्यांना शेतकऱ्यांना मदत करते हेच आपण समजून घेणार आहोत. व्याजदर कसा कमी राखला जाईल आणि शेतकऱ्यांना कसा फायदा होईल या संबंधानं सरकारच्या उपाययोजना, शेतीसाठी कर्ज आणि कर्ज घेण्याची प्रक्रिया या संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ समजून घेऊया. खरं तर मित्रांनो, सातबारावरती कर्ज म्हणजे काय? सातबारा जमिनीची मालकी, पिकांची माहिती दर्शवणारा महसूल अभिलेख म्हणून सातबाऱ्याला ओळखलं जातं. जमिनी तुमच्या नावावर आहे का? क्षेत्रफळ किती आहे? जमीन आधीचे कर्ज किंवा बोजा आहे का? पिके कोणती घेतात? आणि हे तपासूनच सरकार, बँका किंवा अनेक बाकीच्या गोष्टी तुम्हाला कर्ज त्या ठिकाणी देत असतात. प्रामुख्याने शेतीवरती मिळणाऱ्या पहिल्या कर्जाचा प्रकार म्हणजे पीक कर्ज, ज्याला आपण सोसायटी किंवा इतर ज्या काही रिजनल बँका आहेत त्यांच्या माध्यमातून, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या माध्यमातून ही शेतीसाठी कर्ज दिली जातात. हंगाम शेती खर्चासाठी हंगामी असतं हे कर्ज. बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी, इंधन आणि सिंचन या संबंधानं या कर्जाची उपाययोजना केलेली असते. परतफेड साधारणतः पीक विक्रीनंतर त्या ठिकाणी करावी लागते. यामध्ये 12 महिन्याच्या आत तुम्हाला हे कर्ज परतफेड करावं लागतं. मुदत कर्ज म्हणून आपण याला ओळखू शकतो. त्याला आपण शेतीसाठी अवजारे घेण्यासाठी ह्या कर्जाचा उपयोग केला जातो. ट्रॅक्टर असेल, रोटावेटर असेल, नांगर असेल, इतर अवजारे असतील, बोरवेल, पाईपलाईन, तुषार सिंचन, ठिबक सिंचन, शेडनेट, पॉलीहाऊस, डेअरी, शेळीपालन यासाठी सुद्धा कर्ज त्या ठिकाणी सरकार देत असतं आणि तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं व्याजातून सूट दिलेली जाते. बँक कर्ज मंजूर करण्यासाठी काय तपासते तर मित्रांनो, सातबारा, अटचा उतारा, मालकी हक्क स्पष्ट आहे का, जमिनीवरती इतर बँकांचे काही बोजे आहेत का, अर्जावरती परतफेडीचा इतिहास काय आहे, आधार, पॅन कार्ड असल्यास बँक खाते, हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पाहूनच शेतीची पाहणी करते आणि मग बँक कर्ज मंजूर करते. कर्ज घेण्याची प्रक्रिया काय आहे? जवळच्या बँकात, सहकारी संस्थेत अर्ज करावा लागतो. अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे त्याला जोडावी लागतात. बँक पडताळणी करते. कर्ज मंजूर झाल्यावरती कागदपत्र, एक करार तयार होतो आणि ती स्वाक्षरी केल्यानंतर बँकेची रक्कम थेट तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी वर्ग केली जाते. आवश्यक कागदपत्रे यासाठी तुम्हाला सातबारा लागतो, आट लागतं, आधार कार्ड, पॅन कार्ड, तसेच पासपोर्ट साईजचा फोटो, बँक पासबुकची झेरॉक्स आणि मोबाईल क्रमांक, तसेच व्हेरिफिकेशनसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी द्यावे लागतात. कर्जाची रक्कम कशी ठरते तर मित्रांनो, कर्जाची रक्कम हे तुमची शेती ती लावण्यायोग्य किती आहे यावरती अवलंबून असते. क्षेत्रफळ, पिके कोणकोणती घेता, जिल्हानिहाय पिकाचे वित्त, स्केल ऑफ फायनान्स त्याला म्हणतात, ते कसं आहे, कर्जाचा उद्देश काय आहे, पीक कर्ज आहे की ट्रॅक्टर, अवजारे यासाठी कर्ज घेतलेलं कर्ज, हे सुद्धा त्या ठिकाणी पाहिलं जातं आणि त्यानुसारच त्या ठिकाणी कर्ज दिली जातात. किसान क्रेडिट कार्ड यामध्ये आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट समजून घेऊयात की KCCला मिळाल्यानंतर मंजूर मर्यादेतून आवश्यकतेनुसार तुम्हाला पैसे त्या ठिकाणी तुम्ही काढू शकता. व्याज फक्त वापरलेल्या रकमेवरच लावलं जातं. वेळेवर परतफेड केल्यास व्याज सवलतीत लाभही त्या ठिकाणी दिला जातो. सरकारी अनुदानासह कर्जसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध असतात. त्यामध्ये तुषार सिंचन, कृषी यंत्रसामग्रीसाठी, पॉलीहाऊससाठी, शेडनेटसाठी, शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल, शेड असतील बांधायला जनावरांची, यासाठी सुद्धा त्या ठिकाणी विविध योजना आहेत. कर्ज घेताना लक्षात ठेवायच्या गोष्टीसुद्धा आपण समजून घेऊया. नुसतं कर्ज लोक घेतात आणि त्यासाठी त्या ठिकाणी माहिती त्यांना नसते. म्हणून सातबारा, त्यावरील नाव, आधारवरील नाव जुळते का बघा. आधीचे कर्ज बोजा असले त्याची माहिती लपवू नका. सर्व कागदपत्रे अद्ययावत ठेवा. कर्जाच्या अटी, व्याजदर आणि विलंब शुल्क याबद्दल माहिती समजून घ्या आणि मगच कर्ज घ्या. कारण पुढे त्या ठिकाणी तुम्हाला या संबंधात कॉन्ट्रोवर्सी तयार होत नाही. खरं तर मित्रांनो, शेतकऱ्यांना अनेक सावकार त्या ठिकाणी असतील, चुकीच्या पद्धतीनं त्यांची पिळवणूक करतात. अनेक वित्तीय पतसंस्था असतील, त्यांची पिळवणूक करतात. परंतु सरकारने शेतकऱ्यांसाठी या उपाययोजना तयार केल्या आहेत. शेतकऱ्यांनी यांचा लाभ घ्यावा
आणि आपल्या सातबाऱ्यावरती शेतीसाठी तुम्ही त्या ठिकाणी कमी व्याजदर आणि फायद्यासाठी कर्ज मिळू शकता आणि यातून तुमच्या शेतीची प्रगती घडू शकता. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला कर्जाविषयी माहिती सांगणारा आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि कायद्याच्या माहितीसाठी महापुढारी एक्सप्रेस आणि कायदा.com शी जोडले राहा. धन्यवाद.